नागपुर से कांग्रेस नेता नाना पटोले ने केंद्र की मोदी सरकार पर जोरदार हमला बोला है। पटोले ने कहा कि लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी की भविष्यवाणी सही साबित हो रही है और प्रधानमंत्री मोदी अमेरिका के सामने सरेंडर कर चुके हैं। पटोले का आरोप है कि अपने मित्र उद्योगपति को बचाने के लिए सरकार ने ऐसे अंतर्राष्ट्रीय करार किए जिनका सीधा नुकसान देश के किसानों को होगा। उन्होंने कहा कि कांग्रेस इस करार का विरोध करेगी और देशहित में राज्य से लेकर देश भर में आंदोलन करेगी। जे आमचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजींनी 5 जुलै 2025 ला सगळ्यात प्रधानमंत्र्याचा आवडता जो एक मंत्री आहे केंद्रातला पियुष गोयल त्यांना पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जे काही आता आपलीच पाठ आपल्या हाताने ठोकतात आहात याचे परिणाम उद्याच्या अमेरिकेच्या समोर तुम्हाला झुकावंच लागणार आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सरेंडर झालेले अमेरिकेला ट्रम्पला आणि त्या पद्धतीची परिस्थिती राहुल गांधींनी जी भविष्यवाणी केली होती तीच भविष्यवाणी आता सत्य ठरलेली आहे। नरेंद्र मोदीचे मित्र म्हणजे अदानी हे अमेरिकेच्या तावडीत ज्या पद्धतीने सापडले आणि त्यांना वाचवण्यासाठी कारण की एकीकडे ट्रम्पनी अनेक प्रयत्न केलेत की देशावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ पाडून भारत देशामध्ये महागाई वाढवण्याचं काम केलं। मोदी जनतेच्या लुटीला घाबरले नाही, भारताच्या जनतेची लूट होऊ दिली, पण अदानीची मान जशी अमेरिकेच्या तावडीत सापडली आणि जे घाणेरडे व्हिडिओ ज्याच्यावरची चर्चा सातत्याने लोकसभेत आणि राज्यसभेत मागणी करतात आहेत एप्स्टीन फाईलच्या बद्दलची ही जी चर्चा मागली जाते आहे देशाच्या प्रधानमंत्र्यावर त्याचे आरोप आहे पण देशाचे प्रधानमंत्री त्याला बोलायला तयार नाही। अशा पद्धतीची चर्चा केली जाऊ शकत नाही असं स्पीकरच्या माध्यमातून सांगितलं जाते। व्यवस्था लोकसभेची आणि राज्यसभेची कशी तयार झालेली आहे हे आपण पाहिलेली आहे आणि म्हणून या सगळ्या तावडीत सापडल्यानंतर आता सगळं डिझेल पेट्रोल अमेरिका आणि व्हेनेझुएला मधून घेतलं जाणार अशा पद्धतीचा एक करार केला गेला आणि अमेरिकेच्या बाजारपेठेला अमेरिकेच्या सगळ्या शेतीच्या मालाला आता भारतामध्ये आणण्याची परवानगी या करारामध्ये केली गेलेली आहे। मुद्दामून या ठिकाणी एक खुलासा केला पाहिजे की अमेरिकेमध्ये 1000 एकरचे हेक्टरचे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळेजण यांत्रिकी पद्धतीने शेती करतात। त्यासाठी अमेरिका सरकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हजारो एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो आणि कमी किमतीनं शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीची शेती त्या ठिकाणी केली जाते। आता या करारामध्ये जे आहे जे आता केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार जे आपली पाठ आपल्या हाताने ठोकतात आहे काल आमचे नेते राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडली की या देशाच्या शेतकऱ्यांचं रक्त आणि घाम आणि या देशाला विकण्याचं काम नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या करारामध्ये केलेलं आहे। अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे तेच वक्तव्य खरं ठरणार आहे आणि देशातला शेतकरी पहिलेच नरेंद्र मोदीच्या सरकार जेव्हाच या देशामध्ये आलं तेव्हापासूनच या देशातला शेतकरी रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे। शेतीच्या मालाला भाव न देणं, शेतीचा खर्च वाढवणं, शेतकरी विरोधी धोरण नरेंद्र मोदींनी जे स्वीकारलं होतं त्याचा आता पूर्ण अमेरिकेच्या या करारामध्ये या देशातला शेतकरीच आता उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे आणि अशा या कराराला जो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी या देशाच्या शेतकऱ्यालाच विकून टाकलेला आहे आणि म्हणून या कराराचाच आम्ही विरोध करतो, निषेध करतो। ही भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे।